तर मंडळी, हे आहे केळाचे चिप्स. हे बघा कसे कुरकुरीत झालेले आहे. आवाज येतो आहे ना? नमस्कार मंडळी, युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे केळीचे चिप्स. तर हे केळी आहे आणलेली मार्केटमधून. अशी हिरवीगार केळी जेव्हा मिळतं तेव्हा डोक्यात येतं की आपण केळीचे चिप्स नक्की केले पाहिजे. तर असे हे हिरवीगार केळी हे मी स्वच्छ धुवून घेतले आहे. आता हे सगळे मी या देठापासून बाजूला करते आहे, एक एक करत. केळी कोणची घेतली तरी चालतं. आपल्या आपल्या भागात जशी जशी केळी मिळतं ती घ्यायची आणि त्याप्रमाणे आपण त्याचे चिप्स बनवू शकतो. मार्केटमध्ये कधी कधी दिसायला कच्ची जरी केळी दिसत असली तरी पण ते जर त्यांच्याजवळ जर 1-2 दिवस राहिलेली असेल भाजीवाल्याजवळ तर ती नरम येते. त्यामुळे चेक करून पाहायचं. आपल्याला बोटानं दबणारी केळी पाहिजे नाही चिप्सला. आपल्या बोटाला जे कडक वाटेल तेच केळी खरेदी करायची. त्याचे केळीचे जे वेफर्स आहे तर ते चांगले होतात आणि ते कडक पण होतात छान. आता या केळीचे सालं काढून घ्यायचे आहे. तर यावेळेला काय असते, कच्ची असताना केळीचे साल हे चिकटलेले असतात. तर त्यामुळे आपल्याला ज्यांनी सोयीचं वाटते की जसं चाकू आहे, वेपर्स ज्याने आपण करतो ते आहे किंवा विळीनं आहे, तर हे असे काढून घ्यायचे आणि एका वेळी एक एकच काढायचे, कारण की केळी हे काळी पण पडू शकते. तेल तापलेलं आहे. गॅसची पॉवर कमी आहे. खूप पॉवर नाही करायची, नाहीतर आपल्या टाकल्याबरोबरच जळू शकते आणि ते क्रिस्पी होणार नाही. तर आता हे मी असे डायरेक्ट टाकते आहे. आपल्याला जर जमत नसेल तर आधी बाजूला करून घ्यायचे आणि नंतर टाकायचे. तर याप्रमाणे हे आता मी टाकून घेतलेले आहे. आपल्या तेलामध्ये जेवढे बसते ते त्या प्रमाणातच टाकायचे. आणि हे काम आपण तेलाशी करतो आहे, त्यामुळं सांभाळून शांततेनं काम करायचं. हे बघा मंडळी, हे वेफर्स झाले की असे वर येतात. आता वर झालं की यामध्ये मी टाकते आहे, यामध्ये हळद आहे आणि मीठ आहे. याचं थोडं पाणी, कारण की यामुळे एक तर रंग येईल आणि मीठ पण आहे त्यामुळे चव येईल. आणि हे मी आज उपासाला करत नाही आहे त्यामुळे हळद टाकली आहे. आपण उपासाचे असले तर हळद ना करू शकता. हे आपण पलटतो तेव्हा समजते हे कुरकुरीत झाले किंवा नाही. तर याप्रमाणे हे आपण असे अलटून पलटून घ्यायचे आणि एखादा वर घेऊन थोडं चेक करून पाहायचा बोटाने, तुटेल असेल. कधी कधी जर नरम असला तर मग तो बाहेरही नरमच राहतो, त्यामुळं चेक करून पाहायचं. मला थोडी सवय असल्यामुळे मी इथेच बघत आहे, कारण की तेल अशावेळी ते गरमच असते. पण तुम्ही थांबून खाली घेऊन करू शकता, कारण की तेलाचं कामही चटका बसू शकतो. छान असे कुरकुरीत चिप्स तयार झालेले आहे. आता आपण याला बाहेर काढून घेऊया. तर मंडळी, अशी जर चिप्स आपल्या घरामध्ये असले तर आपण कोणताही उपवास असला तर करू शकतो किंवा आपण एरवी पण दुपारच्या वेळेला थोडे खाऊ शकते. आणि लहान मुलं तर बिलकुल आनंदानंच असे चिप्स तर त्यांना आवडीचेच असतात. किंवा आपण कुठे प्रवासात चाललो आहे आणि आपल्याला उपवास आहे किंवा आपल्याला काहीतरी चटपटीतही खायचं असते, तर अशा वेळी शुद्ध तेलातले आपल्या घरगुती स्वच्छ वातावरणातले पण आपण बाहेर नेऊ शकतो. एक बॅच मी काढून घेतली आहे. आता त्याचप्रमाणे मी दुसरे पण त्याच पद्धतीनं तळून घेते आहे. मी आज हे चिप्स गोल गोलच केले, पूर्णच गोल केले आहे. पण या ठिकाणी आपण असे लांबट सुद्धा करू शकतो, ते पण छान होतात आणि याचप्रमाणे कुरकुरीत पण होतात. तसे पण करून बघू शकतो तुम्ही. करताना तसे पण करू शकता. हे बघा, याप्रमाणे आपल्या तेलात जेवढे बसेल तेवढे टाकायचे. जास्त टाकले तर काय होतं की ते एकमेकाला चिकटतात आणि मग ते फुलणं ज्याला म्हणते किंवा ते क्रिस्पी होणं, ते चिकटले असल्यामुळे ते त्याचा गुणधर्म जो आहे तो घेणार नाही. कडक होण्याचं जे काम असते ते तेवढं होणार नाही. हे बघा, हे पण थोड्या वेळात असे वर येतात. झाले की ते वर येतात. तर या स्टेजला आपण त्यामध्ये मिठाचं म्हणा, हळदीचं म्हणा आणि मिरे पावडर पण पावडरचं पाणी पण टाकू शकतो. त्यानेसुद्धा स्वाद खूप छान येतो. हे होत आहे तोपर्यंत दुसरी पण केळी मी सोलून घेतली. तर आता ही केळी मी पावशीवर सोलली, कारण की मला पावशीनं इझी वाटते सोलायला. आणि त्याप्रमाणेच मग बाकीचे पण चिप्स करून घेतले.
हे बघा, हे पण चिप्स तयार झालेले आहे. रंग बघा कसा सुरेख आलेला आहे आणि आलटून पलटताना असा कुरकुरीत झाले हे चिप्स सांगत आहे. हे पण आता बाहेर काढून घेते आहे. तर हे मंडळी, हे चिप्स जे आहे हे वेळेवर केलेच पाहिजे असं नाही आहे. हे आपण 1-2 दिवस आधी पण करून ठेवू शकतो, किंवा आपल्याकडे कोणी पाहुणे येत असेल तर आपल्याला वेळेवर हे गडबड होणारीच गोष्ट असते आणि बाकीच्या पण गोष्टी असतात. तर त्यामुळे आपण आधीच करून ठेवले आणि पाहुण्यांना वेळेवर दिले तर अवश्य पाहुणे खुश होईल आणि आपल्याला पण एक प्लेटमध्ये द्यायला एक आपल्या घरी एक पदार्थ निर्माण होईल आणि तोही आपल्या स्वतःच्या हाताने केलेला, तर आणखीच चांगलं वाटते नाही का. हे बघा, याप्रमाणे मी सर्व केळीचे असे चिप्स करून घेतलेले आहे आणि एक केळीचे चिप्स तर आमचे येता जाता आमच्या उचलण्यात पण गेलेले आहे. असं तुमच्या घरी पण होतं का. तर असं बघा, आता किती सुंदर कलर पण आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेले आहे. तर मंडळी, असे चिप्स तुम्ही पण कराल, एकदा कराल ना तर नेहमी कराल. असे खूप खायला पण भन्नाट लागतात आणि करायला एकदम सोपी पद्धत आहे. आजचे माझे उपवासाचे म्हणून केले नाही आहे, त्यामुळे मी हळद टाकली आहे म्हणून थोडा रंग पिवळा दिसत आहे. पण उपवासाचे असलं तर नाही टाकायचे. अशा वेळेला मीठ टाकायचं आणि मिरी पावडरची पावडर असेल तर ते टाकायचं, त्याने सुद्धा स्वाद छान येतो. एकदा अवश्य करून पहा मंडळी, खूप छान होतात. बघा किती सुंदर चिप्स तर आपले तयार झालेले आहे. हे बघा किती छान आवाज येत आहे. तर असे हे थोडा वेळ बाहेर ठेवायचे आणि नंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे. संपेपर्यंत कुरकुरीत राहतात आणि आपल्या अपेक्षेपेक्षा लवकरच संपतात. तर मंडळी, आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझे पुढचे व्हिडिओ असेच बघण्याकरता सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.